तर आईस मी आलो घरी. काल परवाच आलो घरी मी. घरी आलो इकडं. घरी आलो मी काल परवाच घरी आलो. त्यानंतर मला शाळेचा असा एवढा अभ्यास भेटला ना की त्यामुळे मी अभ्यास काय करतच बसलो अभ्यास मी. त्यानं मी ब्लॉग काही बनवलाच नाही मध्ये. आणि माझा तब्येत पण खराब होती ना. मग आता मी घरी आलो. आज म्हणलं आज आपण बनवावा ब्लॉग. तर आता मी जेवण करतोय. मग 10 चला इकडं बसतो आता खाली. आता मी इथं जेवण करतोय. जेवणात आपलं हे आहे मसाले भात. रात्रीचा मसाले भात जो उरलेला असतो सकाळी गरम करून एवढा भारी लागतो ना खायला की काही सांगू शकत नाही. म्हणजे मला लागतो बरं का, मला दुसऱ्याचं माहिती आहे, मला खूप भारी लागतो मसाले भात काकडी. आणि याच्यात काय याच्यात चिवडा आहे आपला दिवाळी मधला चिवडा. आणि आपलं टी वरती बघत आहे कुठं दिसते का दिसत नाही. बॉईज 4 नाही बॉईज 3 आहे. बॉईज 4 संध्याकाळी लागणार आहे. खूप कॉमेडी पिक्चर आहे बॉईज 3. मी बघितलाय तसा पण तरी खूप कॉमेडी आहे. बट आय एम नॉट रिकमेंडेड टू सी यू. ओके अँड नाव गाईज आत्ता वाजले आहेत 6. आणि आता 6 नंतर आता मी उठलो. मी म्हणजे असं टी वर बसलो. टी वरची शेडी झाली इकडं. शेडी बघत बसलो. त्यानंतर जेवण केलं डबल. मी एकदा जेवण केलं आणि त्यानंतर असंच बसलो. पण आता कसं 6 वाजून चालले. दिवस मावळला आहे. मग आता आपण तोंड हातपाय धुतले पाहिजे. आणि तोंड हातपाय धुतल्यानंतर मी टेरेसवरून वरचा व्ह्यू दाखवणार. टेरेसवर इकडचं वरचं अख्खं दिसतं ना. त्यामुळे तुम्हाला मी टेरेसवरचा व्ह्यू दाखवतो. तर बने रहिये मेरे साथ. बघू शकता आता मी तोंड हात धुवून आलो. तर माझा चेहरा माझा दुपारमध्ये आणि आत्तामध्ये खूप फरक दिसत असेल. म्हणजे आत्ता खूपच चांगला, म्हणजे खूप नाही पण आता मी चांगलं दिसत आहे. मग दुपारपेक्षा मी आता खूप चांगलं दिसत आहे. म्हणजे चेहरा गोरा. म्हणजे कसं तोंडात मी सकाळी ना दुपारनंतर तोंडात मी धुतलीच नव्हती. त्यामुळे थोडासा विषय आला. त्यामुळे मी कसं थोडा चेहरा असा सुकवल्याने झालता. पण आता बघा आता खूप चांगलं दिसतो. एकदम भारी खुडी बिडी एकदम माप स्टाईलिश एकदम. आता हे सगळं झालं. आता आपल्याला काय करायचं दिवस मग आता आपल्याला तोंडात बदलून आलोय. आता मी देवपूजा केली पाहिजे. चला मी आता देवपूजा करतो. मग तुम्हाला मी आता भेटतो. तर काय आता देवपूजा झाली आणि मी असं आता बाहेर आलो. तुम्हाला दाखवतो इथलं एक सीन आहे असा थोडासा आलाय. तो खूप चांगला दिसतोय. बघा बघू शकता झाड आहे आणि झाडाच्या पाठीमागं आपलं ऑरेंज आणि पिवळा कलर मिक्स तसं एक तांबड्या कलरचं वातावरण म्हणतं पाठीमागं. ते वातावरण खूप भारी झालेलं आहे. आणि लाईट आणि झाड हे फक्त कसं क्लिअरिटी थोडी मोबाईलची कमी आहे त्यामुळे थोडंसं नीट नसेल दिसत. पण रिअलमध्ये जर म्हणलं ना तर खूप भारी दिसतं. हां तर मी म्हणलं तुम्हाला टेरेसवरती जाऊन तुम्हाला मी दाखवितो वरचं सगळं बोल. तसं काय दिसणार वरती सगळं पिवळं दिसणार आहे. तरी तुमच्यासाठी दाखवतो चला. तर गाईस मी आता टेरेसवरती आलो आहे. टेरेसवरून इथून तुला भारी दिसते. थांबा 1 मिनिट थांबा जरा तुम्ही. इथून बघा फोकस आहे ना. हा फोकस आहे बघा किती भारी दिसते. ते कसं होते माहिती का मोबाईलची क्लिअरिटी कमी आहे ना त्यामुळे ते मग दिसायला पण ना क्लिअरिटी अख्खी डाऊन येते ना. त्यामुळे ते नीट दिसत नाही. तरी चांगलं दिसत असं रिअलमध्ये तेवढं भारी दिसते ना. पण त्याचं काय करू आपल्याला तेवढा भारी क्लिअरिटीचा मोबाईल नाही त्यामुळं होते. बाकीचं म्हणलं ना या साईडला इकडं बघा झाडं बिडं ना खूप आहे तिथं. खूप म्हणजे इथं कसं ऑक्सिजनची कमी नाही. इथं खूप झाडं आहे तिथं. रोज फ्रेश हवा फ्रेश एनर्जी. आणि आकाशात बघू शकता. आकाशात तर फोकसच नाही. पण हां इथंच मी सकाळ जिम पण करायला येतो. म्हणजे आता नाही इथं आल्यापासून तर मी अजून एकदा पण केलं नाही. कसं शेड्यूल थोडंसं शेड्यूल थोडं खालीवर आहे. म्हणजे कसं कधी लवकर उठतो कधी लेट उठतो. कधी लईच अभ्यास असतोय कधी काम असते. असं नीट होईल तसं मी उद्या परवापासून तर जिम करायला येणारच आहे. देन आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं. आय होप यू लाईक इट. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.